नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात प्रचार आता संपला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी 20 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. नमस्कार. आपण डिटेलमध्ये जाणणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. यावेळी सामना मोठा रंजक आहे, कारण 6 लोकसभांपैकी 3 मतदारसंघात लढत आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना. पण या सगळ्यामध्ये लढतीत साधारण कशाची जीत होईल, कोणाला मतदान जास्त मिळेल ते सगळं बघणार आहे. तर उत्तर पूर्व मुंबई लोकसभेमध्ये सध्या 20 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. पण इथे मुख्य लढत आहे ती भाजप महायुतीचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गट महाआघाडीचे संजय दिना पाटील यांचा प्रचार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा आहे. एकेकाळी त्यांनी वडिलांचा कामगार क्षेत्रात मोठा दबदबा होता, पण सध्या संजय पाटील यांच्याकडची जी टीम आहे ती थोडी विस्कळीत दिसताना आपल्याला बघायला मिळते. मिहीर कोटेचे हे पाटील यांच्यासारखेच आर्थिक विषयात तगडे आहेत. भाजपचा इथे गेली 20 वर्षे खासदार आहे, त्यामुळे इथे भाजपची ताकद चांगली असते. गुजराती बहुल उच्च मध्यमवर्गीय मतदार ही कोटेंची त्यांची जमेची बाजू असणार आहे. संजय दिना पाटील यांच्यासाठी लढत सोपी नाही, पण बदललेलं समीकरण हे त्यांच्यासाठी. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये मुंबई सगळ्यात जास्त 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण इथली मुख्य लढत अर्थातच काँग्रेस आणि महाआघाडीच्या वर्षा गायकवाड बघा आणि भाजपा महायुतीचे एड उज्ज्वल निकम यांच्यात आहे. इथंही भाजपाने सातत्याने वर्चस्व मिळवलं आहे. इथले पार्ला, चांदिवली, कुर्ला आणि वांद्रे पश्चिम आमदार तर थेट युतीचे आहेत. तर काँग्रेसमधील जिशान सिद्दीकी सुद्धा आता शिंदे यांना समर्थन देत असल्याचं निकम यांचं पारडं जळ दिसतंय. अलीकडच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये यावेळी 21 जण आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. तरी मुख्य लढत ही उबाटा गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्यात ही असणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई इथे आपल्याला बघायला मिळते. अमोल यांचे वडील शिंदे यांच्या बरोबर आहेत, तर वायकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गजानन कीर्तीकर इथून 2 वेळा खासदार देखील झाले आहेत, तर वायकर 3 वेळा आमदार आहेत. सध्याचं चित्र पाहता ही लढत काटेकी टक्कर असणार आहे याच्यातनं आपल्याला दिसतंय. उत्तर मुंबई हा एक वेळचा अपवादात्मक सोडला तर कायमस्वरूप भाजपच्या ताब्यात राहिलेला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल इथे महायुतीकडून नशीब आजमावताना आपल्याला दिसत आहे. तर वाटाघाटीतही हा मतदारसंघ काँग्रेसला गेला आणि भूषण पाटील इथून महाविकास आघाडी रिंगणात उतरवले जात आहे. विकास काम मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचा दांडगा संपर्क आहे. 6 मधले 4 आमदार भाजपाचे आहेत, तर 1 आमदार शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. मालाड पश्चिम मध्ये असलम शेख हे काँग्रेसचे इथले एकमेव आमदार असून कमकुवत उमेदवार आणि भाजपाची ताकद पाहता उत्तर मुंबईवर पुन्हा भाजपाचं कमळ फुलणार का असा अंदाज आता वर्तवला जात आहे. दक्षिण मध्य मुंबई हा अतिशय संमिश्र लोकवस्तीचा भाग आहे. इथे 15 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत आहे ती शिवसेना शिंदे गटाचे सध्याचे खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेतले मावळते खासदार अनिल देसाई यांच्यात. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा या लढतीमध्ये सध्या शेवाळे यांना थोडा फायदा होतोय असं वाटतं. तरी ठाकरे गटाने इथे जोर लावला आहे. काँग्रेसचे काम, उबाटा गटाचं भावनिक आव्हान आणि प्रचाराचा धडका यावर शेवाळे आणि देसाई यांच्यात तगडी लढत होणार असल्याचे चित्र आता इथे आपल्याला बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईतला शेवटचा आणि अनेक अर्थाने महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई. इथली लढत सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. इथे शिवसेना ठाकरे गटाचे मावळते खासदार अरविंद सावंत हे महाविकास आघाडीकडून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत, तर शिंदे गटाने अनेक आरोप केलेल्या यामिनी जाधव यांच्यावर नशीब आजमावण्याचं ठरवलं आहे. उशिराने जाहीर केलेली उमेदवारी, आरोपांचं ओझं हे जाधव यांच्यासाठी त्रासच असणार आहे. तर लोकांची नेहमी संपर्कात असणारे मुंबईतला हक्काचा मराठी चेहरा अशी अरविंद सावंत यांची ओळख आहे. शिवसेना आणि मुंबईचा मराठीचा चेहरा टिकवण्यासाठी इथे शिंदे गटाला कसरत करावी लागणार आहे. तर उबाटा गटाने इथे मोठा जोर लावला आहे. ही लढत सुद्धा काटेकी ठरणार आहे, कारण की मागचे 2 टर्म ते निवडून आलेत आणि फक्त आता लास्ट टर्म भावनिक साधना, शेवटचा चान्स लोकांकडून घेऊ इच्छिता असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार परत त्यांना जे मतदार आहे ते मतदार त्यांना कौल देता का, किंवा फोडाफोडीचं राजकारण करणारे शिंदे गटासाठी या गोष्टीतनं मतदार त्यांना कौल देता, या सगळ्या बघण्यासारख्या गोष्टी असणारे. सो आपण नेहमीच अपडेट घेत असणारे. आजचा अपडेट खूप महत्त्वाचा होता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा, व्हिडिओला लाईक करायला तर मुळीच विसरू नका. धन्यवाद.